नवरा जिवंत असतानाही बायकोनं कपाळाला कुंकू न लावणं हे परंपरेला धरून नाही, अपमान आहे हा रीतिरिवाजांचा। त्याची कल्पना आहे का तुला? तुझ्या हाताने तू तुझ्या बायकोच्या कपाळाला कुंकू लाव। जा मागे। स्वतःच्या बायकोच्या कपाळाला कुंकू लावायला एवढा विचार करावा लागतोय? ही दोघं नवरा बायको असून सुद्धा कुंकू लावायला एवढा येळ का लावतोय राया? मलाही कळत नाहीये। ही बायकोच आहे ना तुझी, मग लाव ना तिच्या कपाळाला कुंकू। ए कृष्णा, अगं काय झालं तुला? कृष्णा, काय ह्या आजकालच्या पोरी, 2 दिवस पहाटे उठायला नाही लागलं तर चक्कर येऊन पडतात, अशक्तपणा जाणवतो। एवढ्यातच दमला तर विधात्यांचं हे घर आयुष्यभर कसं सांभाळणार? ए कृष्णा, कृष्णा डोळे उघड की ग। कृष्णा, राया होय, काय करताय तुम्ही? पुरुषांना आपल्या मर्यादा सोडू नयेत। ते बायकोचं पाय चोळणं थांबवा। ती बेशुद्ध पडले, तिला शुद्धीवर आणावं लागेल की। पुरुषाच्या अशा ह्या बोट चेप्या स्वभावाचाच बायका फायदा घेतात आणि मग नवऱ्याला पुढे आयुष्यभर बायकोची सेवा करायला लागते। आणि ही असली थेरा आम्ही या घरात खपवून घेणार नाही। उठा, मागे व्हा। अहो, तो बायकोचे पाय चोळत बसलाय आणि तुम्ही बघत काय बसलायत? पाय चोळा तिचे। मी नाही हिच्या पायाला हात लावला। सांग मग तसं दादासाहेब असले। काय खुसूर फुसूर चालली आहे? चला व्हा पुढे, पाय चोळा तिचे। आणि नवऱ्यानं बायकोची एवढी पण काळजी करायची नसती की तो नवरा कमीन गडी जास्त वाटल। बायकोला मुठीत ठेवायचं असतंय, तिच्या पायाशी नसतं बसायचं। चला, तुम्ही तुमची कामं करा। तुम्हाला काय वेगळं सांगायचं का आता? आमची काही कामं राहिलीत ती करा। चला, आमचं सगळीकडे बारीक लक्ष असतं, ध्यानात ठेवा। आज कधी नव्हती दादासाहेबांच्या बरोबर कचाट्यात गावली होती। मला वाटलं होतं आता दादासाहेब हिला घरातनं बाहेरच हाकलून देते ती का काय कुणास ठाऊक। तर कशाचं काय चक्कर आली की हिला। जळलं मेलं लक्षण। मी सांगते रंजे तुला, ही समज का नाही हिनं ठरवून केलं असणार आहे बघ। चांगली वळखते हिला। हो, पण मामांजींना असं वाटतं का त्यांनी जर आपल्याला असं नुसतं बसलेलं बघितलं ना तर आपल्याला त्यांची बोलणी खावी लागते आणि परत जर त्यांनी आपल्याला काही शिक्षा दिली तर काय करायचं? त्यामुळे चोळ हात। अगं रंजे, पर मी आयुष्यात कधी नवऱ्याची बी एवढी सेवा केली नाही आणि माझ्या सुनेने बी माझी केली नाही। गुलियात्या, माझा काय संबंध का ह्याच्याशी? मला तर फक्त सेवा करून घ्यायची माहितीये। मी तर आयुष्यात पहिल्यांदा कोणाचा तरी पाय जोडते, ते कृष्णाच्या।
रंजे, तू ही जी काय करतेस का नाही, मला काय बघवना बाई. अगं तू मालकीन आहेस या घरची आणि तूच अशी सुनेची सेवा करत बसलीस वी. मी सांगते तुला, ही 4 दिवस तरी आता उठत नसत्या बघ. मग काय झालं, उद्या सकाळपासून सकाळी लवकर उठून काकड आरतीची तयारी, चुलीवरचा समदा स्वयंपाक समजा आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणजे जास्ती करून तुलाच करावं लागल. त्याच्यामुळे तू दादासाहेबांनी सांगून टाक, म्हणा आम्हाला नाही जमणार. तुला काही याडबीड लागलंय का ग खुले? मामाजींसमोर बोलणं एवढं सोपं आहे का? बर ठीक आहे, मग मला काय बाय, तू करत बस सुनाची सेवा. मला तर काय जमायचं नाही बाय, माझी मानपाट योग झाल्या. आणि मी तुला मदत करू शकेल का नाही मला नाही वाटत. हो रंजना आत्या, मला तर रायाच्या ऍक्सिडेंट वेळी मला डॉक्टरांनीच सांगितलेलं, माझ्या शरीराला जास्त काम करणं चांगलं नाही ग. मी एक काम करते, मी का नाही एखादी मोल करीन बघते. हा म्हणजे ती समधी कामं करेल आणि तुझ्यावरचा भार बी हलका होईल. हो गुली आत्या, आपण ठेवूया मोलकरीण. रंजना आत्या देईल तिचा पगार. अगं पण मामांजी याला परवानगी देतील का? त्यासनी चुलीवरचं जेवण जेवाय मिळालं म्हणजे झालं. मी का नाही आजच माझ्या ओळखीच्या मुलकर्णीला फोन करते आणि सांगते. ठीक आहे, चालेल. अरे काय चाललंय काय? काय दिवसभर तिचे पाय चोळत बसणार आहात का? घरात इतर कामं करायची नाहीत का आज? चला लवकर खाली या. आले आले मामांजी. हा बोला मामाजी. काय बोलू? सगळं सांगावं लागतं का तुम्हाला? अहो सूर्य डोक्यावर आला, अजून आमच्या न्याहारीचा पत्ता नाही. काय चाललंय काय आज तुमचं? वेळ चुकली की आम्ही न्याहारी करत नाही आणि आम्हाला भूकही सहन होत नाही. हो, मला पण भूक सहन होत नाही. चला न्याहारीची व्यवस्था करा. हो, लगेच लागते तयारीला. थांबा, असं करा, त्या पोरीची कृष्णाची काळजी घ्या. मामांजी म्हणते ती बरोबरच आहे. कृष्णाची तब्येत लई बिघडली ना, त्याच्यामुळं तिच्याजवळ 2 माणसांनी तरी थांबलं पाहिजे. रंजे चल, आपण दोघी थांबू तिच्याजवळ. हो चला. थांबा, इकडे या. तुम्ही दोघी तिच्याजवळ थांबा. आज न्याहारीची व्यवस्था तू करायचीस. बटाट्याची भाजी आणि भाकरी असा बेत होऊन जाऊ द्या. चला लागा कामाला. कसं करू? अगं बाई, तुला कसं जमल तसं कर आता. अगं सांग ना, बटाट्याची भाजी कशी करायची? हे बघ, तू एक काम कर, कुकरला का नाही बटाटा शिजाय घाल, मी बाकीचं बघते. अगं पण ऐक ना. अरे काय चाललंय काय? अजून तुम्ही इथेच? चला पटपट कामावर का. हो. आमचं बारीक लक्ष असतं सगळीकडे. पडद्याचं काय झालंय कळत नाही. कृष्णा, हे कृष्णा, डोळे उघड की ग. मला तुझी अशी अवस्था बघवं नाही का कृष्णा? उठ ना. मला डॉक्टरला बोलावं लागेल. कृष्णा, अगं तू डोळे उघडलंस? माझा जीव नुसता खालीवर झाला होता बघ, काही सुचत नव्हतं मला. चल आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. चल. अरे ब्रेक लाव तुझ्या गाडीला. मला काय बी नाही झालं. काय बी नाही झालं म्हणजे? अगं चक्कर आली होती ना तुला? नाही, मी ते नाटक केलं होतं. नाटक? का केलंस हे सगळं? कारण तू माझ्या कपाळाला कुंकू लावू नयेस म्हणून. आता मी तुझी बायको नाही राहिली आहे काय, तेव्हा असं खोटं वागून कपाळाला कुंकू लावून घेणं हे मला पटत नव्हतं. आणि राया, आता मला खोटं वागणं नाही जमत आहे.
मला हे सगळं नाही सहन होते. मला सगळं कळतंय कृष्णा. मी जे सगळं करतोय त्यात मला आनंद होतोय असं वाटतंय का तुला? कधी कधी प्रेम आपली परीक्षा बघत असतं आणि ती देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला बी पर्याय उरत नाही. प्रेम जर टिकवून ठेवायचं असेल ना तरी असंच करावं लागणार. राया, अरे तू इथं काय करतोयस आणि हे काय चाललंय? हिला कुठं घेऊन चाललायस तू? आई अगं दवाखान्यात घेऊन चाललो होतो. अरे मामांजींना कळलं तर काय होईल? ठेव तिला इथंच. जा बरं तू तुझ्या कामाला. बर. काळजी घ्या कृष्णाची. रंजे, कर बाय आता तुझ्या सुनाची सेवा. नाही म्हणजे तुझ्या नशिबात तिच्याकडनं सेवा करून घेणं नाही तर आता तूच कर तिची सेवा. आता काय करतेस? माझ्या नशिबातच असं लिहिलंय, त्याला कोण काय करणार? अहो आत्या, हे काय करताय तुम्ही? पहा, असं पाय चढू नका. अगं राहून दे की, राहून दे. तुझा हात चुळतो, पाय चुळतो, झालं तर तुझं डोसकं बी चुळतो. तू जी काय म्हणशील का नाही ते समजा करतो. आणि तसं बी तुला आता लई आनंद होत असेल आहे का नाही? नाही सासूला असं पायाशी बसवून. माझ्या मनात बी असलं काही येणार नाही. आत्या, आत्या मला माफ करा, माझी चूक झाली. पण असं पाय चोळत जाऊ नका. आता समजा हात पाय डोसकं समजा चोळून झाले मग बोल. हा काय ग कृष्णे, मला एक गोष्ट सांग. अशी तू उन्हात कुठं राबायला गेली होतीस जी तुला अशी लगेच चक्कर आली? आणि ती बी बरोबर रायाने कुक्कू लावताना. खरंच चक्कर आली होती का नाटक करत होतीस? काय विचारतीये गुली? रंजे, अगं ए अंतरा, अगं काय झालं ही? अंतरा, अगं वाह, भारी स्वयंपाक करतात या घरात माणसं. आम्हाला इतकी भारी न्याहारी खायला मिळेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे तिच्याकडून एक शब्द बोलू नका तुम्ही. ह्या कसल्या सुना आणल्यात तुम्ही? एकीला चक्कर येते आणि दुसरीला साधी बटाट्याची भाजी करायला सांगितली तर ही अवस्था. नुसती तोंड बघून सुना आणल्यात का या घरात? अहो, त्यांना जेवण बनवता येतं की नाही, काम करता येतं की नाही, घराची जबाबदारी घेता येते की नाही, हे कोण बघणार? ही तुमची सून का? या इकडं या. अहो, मग सासू म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का की सुनेला 4 गोष्टी शिकवाव्यात? सुनेला काही जमत नसल तर सासू पण तितकीच जबाबदार असते. काही वचकच राहिलं नाहीये या घरावर. समदे आळशी झालेत. शिस्त नको, कष्ट नकोत. पण आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. आजपासून तुम्ही तुमच्या सुनेकडून समधी कामं करून घ्यायचे. आणि तुमचं काय, चक्कर आली होती ना तुम्हाला? मग इथं काय करताय तुम्ही?
काय जत्रा भरली आहे का? जावा तुमच्या खोलीत आराम करा. हो पण माझं तर ऐकून घ्या. एक शब्द बोलू नका तुम्ही. आधी तुम्ही निघा तुमच्या खोलीत. मामांजी ते अंतराला मदत केली असती. अजिबात नाही. हा सगळा गोंधळ तिने घातलाय ना, तीच निस्तरेल सगळं. तुम्ही निघा. कोण तुम्ही? जिथे कामासाठी बोलवलं होतं मला. कामासाठी? कुणी बोलावलं? मीच बोलवलं होतं घरातील काम करायला. तेवढीच मदत होईल ना आम्हाला. कुणी सांगितलं होतं बोलवायला? कुणाला विचारून बोलावलं तुम्ही? अहो घरात 4-4 बायका असताना कामाला कशाला बाई पाहिजे? तुमची थेरं जरा जास्तच वाढायला लागली आहेत. पैसा आला म्हणून कसाही उधळायचा का? अहो घर हे त्या घरातल्या बाईने सांभाळायचं असतंय, असं दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं नसतंय. आणि जर घर सांभाळायला जमत नसेल ना तर लग्नच करायचं नव्हतं ना. मामांजी ती फक्त धुणं भांडी करायला आलीये, आणि ते पण तुमची परवानगी असेल तरच ठेवूया आपण. धुणी भांडी करायला तुमची बहीण आहे की? आई आई ग, अरे देवा, माझी कंबर. अहो मामांची काय सांगू तुम्हाला. अहो त्या घरातली समधी कामं मीच करायची. माझी कंबर दुखत नव्हती का नाही, तेव्हा समजा मीच करीत होती. आता ही कंबर, अरे देवा, ही कंबर आता जीव घेते का काय माझं असं वाटतंय मला. अरे देवा 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 देवा. अगं आई ग. मामांजी तरी बी तुम्हाला जर वाटत असेल का नाही की मीच ही कामं करायला पाहिजे ती, तर चालतंय, मग करीन मी. मामांजी तुम्हीच बघा आता हिची अवस्था. तुम्हीच सांगा काय करायचं ती. हा ठीक आहे, ठेवा हिला कामाला. पण ही बाई घरातली कामं करायच्या, इथल्या परंपरा जपायच्या, चालीरीतीनं चालायच्या कामाची हाय का हे बघायला लागलं आधी आम्हाला. या बसा इथं. आता ही म्हातारं हिला खरंच घरी पाठवाना म्हणजे झालं. तिला जर कामावर नाही ठेवली का नाही तर समजा काम मलाच करायला लागल. नाव काय तुमचं? शांता. गाव? हेच माहेर आहे माझं. घरी कोण कोण असतं? मी आणि माझी 2 पोरं. नवरा कुठं असतो? ती नसतात माझ्यासोबत. का? कामासाठी कुठं बाहेर असतात का? नाही. मग वारलं का? नाही तसं नाही, जिथं आहेत पण माझ्यासोबत नसतात. तुमचं काय भांडण झालं का? अहो मी काय विचारतोय तुम्हाला? मी काडीमोड घेतलाय त्यांच्यापासून. घटस्फोट झालाय आमचा. या तुम्ही. या आशाबाईला विधात्यांच्या या घरात ठेवायची तुमची हिंमतच कशी झाली? हिला स्वतःचं घर, स्वतःचा संसार सांभाळता येत नाही, तिथं ती आपलं घर कसं सांभाळणार? लग्न करून ते मोडणं हा काय पोरखेळ वाटला का? मनात आलं केलं लग्न, मनात आलं मोडलं लग्न. ज्या लोकांना नात्यांची किंमत नाही अशा लोकांना या घरात अजिबात थारा नाही. त्यांची सावली पण पडता कामा नये या घरावर. यानंतर परत कधीच या घरात घटस्फोट, काडीमोड हे शब्द ऐकू येता कामा नयेत. हे कायम लक्षात ठेवा.